Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 19 about the chapter Financial Planning. As you know, this is part of the video series lecture about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. See, we were discussing about what is mutual fund, and as there are shares, here it is NAV, net asset value, and also we will discuss again about systematic investment plan, which is called SIP. See, in your book they have written nicely about mutual funds. See, आपण असं म्हटलेलं आहे की we have learned that group of persons come together to form a company. बरोबर आहे. They raise capital from the society by issuing shares. मग ते शेअर्स रिलीज करतात आणि त्या शेअर्समधून ते त्या कंपनीच्या फॉर्मेशनसाठी लागणारं भांडवल तयार करतात. इफ कंपनी परफॉर्म्स वेल, देन द इन्व्हेस्टर्स ऑफ द कंपनी गेट बेनिफिट्स इन टर्म्स ऑफ डिव्हिडंड. कंपनीचा जर परफॉर्मन्स चांगला आहे, कंपनी भरभराटीला आली, तर ज्यांनी त्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यांना डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये चांगले पैसे मिळतात, चांगलं अमाऊंट मिळते, म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटवर त्यांना चांगले रिटर्न्स मिळतात. ओके, बोनस शेअर्स पण मिळू शकतात. अँड इन्क्रीज इन द मार्केट व्हॅल्यू गिव्ज मोर प्रॉफिट ऑन द इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ना, ती कशासाठी केलेली आहे, त्याच्यावर चांगलं प्रॉफिट मिळावं म्हणून ते आपल्याला मिळू शकतं जर कंपनीची भरभराट झाली. कंपनीज market capitalization rises. All this totality helps for the progress of the country. In short, principle of sociology, together we can progress. कंपनीची भरभराट झाली की त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या इन्व्हेस्टर्सची भरभराट झाली, त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पण पगार वगैरे वाढ होऊन भरभराट होते. त्यामुळे टुगेदर वी कॅन प्रोग्रेस हा कन्सेप्ट इथे ॲप्लिकेबल आहे. बट एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे कंपनीमध्ये आपण कंपनी फॉर्म केल्यानंतर त्याची भरभराटच होईल अशी काही गॅरंटी नाही देत आहे. समटाइम्स इट माइट हॅपन दॅट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टर इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड इन्व्हेस्टर मे इन्कर इन लॉस. कंपनीची जर पिछेहाट झाली, ती कंपनी जर डबघाईला आली, बुडीत निघाली, तर मग काय होतं, इन्व्हेस्टर्सचा तोटा होतो. म्हणजेच काय आहे, त्यांचा लॉस होतो. मग हा लॉस तुम्हाला भरून काढता येईल का, हा लॉस ॲटलिस्ट कमी तरी करता येईल का. इज देअर अ वे टू रिड्यूस द रिस्क इन द इन्व्हेस्टमेंट. आणि त्याचं उत्तर आहे म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवणं. सी, आपल्याला ह्याच्या मागची थिअरी माहिती पाहिजे. वाय शेअर्स इज ओके, पण शेअर्स आणि त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यामधून मिळणारा फायदा हा कंपनीच्या भरभराटीवर अवलंबून आहे. कंपनीत जर डबघाईला आली तर मग इन्व्हेस्टर्सचा तोटा होणार. तर म्युच्युअल फंड्स म्हणजे काय असतं, मेनी इन्व्हेस्टर्स विथ कॉमन ऑब्जेक्टिव्स गिव्ह देअर मनी टू द प्रोफेशनल एक्सपर्ट्स. देर आर प्रोफेशनल एक्सपर्ट्स, दे गाईड यू वेअर यू कॅन सेव्ह द मनी. बघा, म्युच्युअल फंड्सच्या बाबतीमध्ये अनेक इन्व्हेस्टर्स काय करतात, कॉमन ऑब्जेक्टिव्ह त्यांचा असतो की आपल्याला इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटवर चांगले बेनिफिट्स मिळाले पाहिजे. मग हे लोक काय करतात, दे गिव्ह देअर मनी टू द प्रोफेशनल एक्सपर्ट्स. प्रोफेशनल एक्सपर्ट्सचं हे काम आहे. ओके, नाव दे नॉट ओनली इन्व्हेस्ट इन वन टाईप ऑफ शेअर्स बट ऑल्सो इन्व्हेस्ट इन व्हेरियस अदर स्कीम्स. हे मग तुम्ही त्या ते जे एक्सपर्ट्स आहेत, प्रोफेशनल एक्सपर्ट्स, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला समजा 5 लाख रुपये करायची आहे, तर हे 5 लाख रुपये त्यांच्याकडे आपण दिल्यानंतर ते काय करतात, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स आहेत, त्याच्यामध्ये ते पैसे गुंतवतात. दे नॉट ओनली इन्व्हेस्ट इन वन टाईप ऑफ शेअर्स बट ऑल्सो इन्व्हेस्ट इन व्हेरियस अदर स्कीम्स. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती डायव्हर्सिफाय झाली. वेगवेगळ्या ठिकाणी तुमची 5 लाखमधले 50,000 इथे इन्व्हेस्ट झाले, 50,000 इथे इन्व्हेस्ट झाले, 2 लाख इथे इन्व्हेस्ट झाले. सो डायव्हर्सिफिकेशन ऑफ द इन्व्हेस्टमेंट. ॲज अ रिझल्ट इन्व्हेस्टमेंट इज डायव्हर्सिफाईड विच रिड्युसेस रिस्क फॅक्टर. तुम्ही एकाच कंपनीमध्ये पैसे गुंतवलेत शेअर्समध्ये आणि ती कंपनीच
प्रॉब्लेममध्ये आली तर मग तुमची इन्व्हेस्टमेंट फुकट जाणार, रिस्क आहे ना ती. मग ती आपणाला टाळण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवले पाहिजेत. दिस इज द इश्यू बिहाइंड म्युच्युअल फंड्स. ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती डायव्हर्सिफाय होते आणि त्याच्यामुळे रिस्क रिड्यूस होते. reduces the risk factor and total dividend or profit is divided equally among the investors. मग ती पैसे आपण इन्व्हेस्ट कसे करायचे म्युच्युअल फंडमध्ये, रेट ऑफ रिटर्न काय मिळणार, लॉकिंग पिरियड काय आहे, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट स्कीम्स, ऑल दीज क्वेश्चन्स कुड बी आन्सर्ड बाय अ फायनान्शियल ॲडवायझर और फायनान्शियल प्लॅनर. लक्षात घ्या. So mutual fund is professionally managed investment scheme usually run by AMC. हे लक्षात घ्या. AMC म्हणजे काय आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. दे इन्व्हेस्ट द मनी गिवन बाय द इन्व्हेस्टर्स इन डिफरंट स्कीम्स. फॉर एक्झाम्पल इक्विटी फंड म्हणजे शेअर्समध्ये ते पैसे गुंतवतात, डिबेंचर्समध्ये गुंतवतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये गुंतवतात, बॅलन्स और बॅलन्स फंड्स ॲज पर द इन्व्हेस्टर्स चॉईस. आणि जसं शेअर्समध्ये तुम्हाला युनिट्स मिळतात, जसं शेअर्समध्ये तुम्हाला शेअर मिळतात, ॲज वी गेट शेअर्स फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट, इथे आपल्याला युनिट्स मिळतात. द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ युनिट, त्याला ही टर्मिनॉलॉजी आहे NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू. म्युच्युअल फंड्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला युनिट्स मिळतात आणि त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे त्यालाच म्हणतात NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू. मग एका युनिटचं NAV किती आहे, त्याला नंबर ऑफ युनिट्स म्हणजे टोटल फंड व्हॅल्यू. तुम्ही म्युच्युअल फंड्स कितीचा उतरवलात, कितीचा घेतलेला आहात, ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतं. सी, त्याच्यामध्ये असं आहे, रिस्क फॅक्टर हा तुम्हाला घ्यावा लागतो वेन एव्हर यू आर इन्व्हेस्टिंग द अमाऊंट. समजलं ना. नॅशनलाइज्ड बँक्स ज्या आहेत त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणं किंवा पोस्टल सर्व्हिसेसमध्ये म्हणजे पोस्टामध्ये पैसे गुंतवणं, तिथे रिकरिंग डिपॉझिट्स ठेवणं, RD असेल किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणं, हे सेफ आहे. पण त्याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्न कमी आहे. मग आपणाला जर रेट ऑफ रिटर्न जास्त हवा असेल, अशी इच्छा असेल आपल्या इन्व्हेस्टमेंटवर, तर मग आपणाला शेअर्सचा मार्ग आहे किंवा म्युच्युअल फंड्सचा मार्ग आहे. पण इथे रिस्क फॅक्टर आहे. One must remember always that if the money is invested wisely, it generates more money. For this, the knowledge of financial planning. Why this chapter is introduced in your syllabus? Because at the age of this, at this age, whenever you are in 10th standard, you should know that these are the various ways by which you can invest your amount. Okay? आणि आता शेवटचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आहे तो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. व्हॉट इज दिस? See, suppose one does not want to invest a big amount at once. एकदम मला नाही 10 लाख 20 लाख देता येणार आहे सेव्हिंगसाठी. One could invest small amounts at regular time intervals. For example, समजा 500 रुपये पर मंथ मी देईन. Okay? Could be invested in mutual fund. Okay? Investment could be done monthly or quarterly. म्हणजे म्युच्युअल फंड्स दोन प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये काम करता येतं. एक म्हणजे तुम्ही मोठी अमाऊंट एकदम द्या, ओके, किंवा तुम्ही मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये द्याल. दॅट इज कॉल्ड सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SIP. ओके. SIP is a good option which is a long term can achieve one's financial goals. Investment in mutual funds through SIP for a long term is beneficial. त्यामुळे काय होतं, इट प्रोटेक्ट्स द इन्व्हेस्टर फ्रॉम मार्केट फ्लक्च्युएशन्स. One should invest in mutual fund for minimum 3 to 5 years to get better returns, and it is best if you invest for 10 to 15 years. म्युच्युअल फंड्सचे फायदे काय, इथे सर्व दिलेले आहेत बघा. पहिला फायदा बघा, प्रोफेशनल फंड मॅनेजर्स. सी, बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड्स काय आहे, प्रोफेशनल फंड मॅनेजर्स आहेत, त्यांचा तुम्ही सल्ला घेणार आहात. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड्स, वेगवेगळ्या शेअर्समध्ये वेगवेगळ्या स्कीम्समध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात, एकाच ठिकाणी नाही पैसे गुंतवले जातात. डायव्हर्सिफिकेशन, तो हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. ॲडव्हान्टेजेस जर बघितलेत तुम्ही म्युच्युअल फंड्सचे, तर महत्त्वाचं काय आहे, हू इज गोइंग टू गाईड यू, प्रोफेशनल फंड मॅनेजर्स. सी, दिस इज फर्स्ट ॲडव्हान्टेज, प्रोफेशनल फंड मॅनेजर्स. Then what? Second main advantage is diversification of your investment. Diversification of the funds.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू, डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड्स. त्याच्यानंतर काय आहे बघा, ट्रान्सपरन्सी अँड सफिशियंटली सेफ इन्व्हेस्टमेंट. सेफ्टी इन इन्व्हेस्टमेंट. सेफ्टी, वेन एव्हर आय एम इन्व्हेस्टिंग सम अमाऊंट, मला त्याची सेफ्टीबद्दल गॅरंटी पाहिजे. सेफ्टी इन द इन्व्हेस्टमेंट. लिमिटेड रिस्क, लो रिस्क म्हणूया आपण, लो रिस्क. वेन एव्हर आय यूज म्युच्युअल फंड आयडिया. देन ॲडव्हान्टेज ऑफ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म गेन. आणि हे सर्व जे फायदे आहेत त्याच्यामुळे शेअर्सला हे ऑप्शन आहे. शेअर्समध्ये रिस्क फॅक्टर खूप आहे, म्युच्युअल फंड्समध्ये रिस्क फॅक्टर कमी आहे. सो इट इज इन्व्हेस्टर्स चॉईस. और you may say that I will not use any of these two. I will invest my amount in some nationalized bank or some say post office. That is also okay, nothing wrong. But then your returns will be less as compared to returns from the shares. So it is investor's choice what to do. ठीक है. So these are very simple ideas, but very very useful, because whenever you are saving certain amount, you should be aware that it should be very safe, and at least you will not be in a loss. म्हणजे असं नाही होता का मग की मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 2 वर्षांनी त्याचे 50,000 झाले, असं नाही चालणार. आपणाला 2 वर्षांनी ते 1,00,000 राहिले तरी चालतील, कमीत कमी तेवढे तरी राहिले पाहिजे. फायदा तर होणं गरजेचंच आहे. म्हणून मग काय, पोस्टांमध्ये पैसे ठेवणं किंवा बँकांमध्ये पैसे गुंतवणं हे सेफ आहे, परंतु त्याच्यामध्ये रिटर्न आपल्याला जास्त मिळत नाही. जास्त रिटर्न मिळावेत म्हणून मग शेअर्स, म्युच्युअल फंड्स याचा लोक वापर करतात. हा मुद्दा तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलेला असला पाहिजे. ठीक आहे. नाव वी विल गो फॉर सम प्रॉब्लेम्स. से इथे बघा, आता प्रॉब्लेम सेट 4.4 जो आहे त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. पहिला प्रॉब्लेम असा आहे की मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर इज ₹200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%. फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. व्हेरी व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. सो वी विल गो फॉर द फर्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम एक्झरसाइज 4.4. सी यू नो की ब्रोकरेज हे फक्त मार्केट व्हॅल्यूवर आकारलं जातं. मग ते मार्केट व्हॅल्यू शेअरची किती दिली आहे, ₹200. ओके. सो व्हॉट आय विल राईट, गिवन थिंग्स फर्स्ट वी विल राईट मार्केट व्हॅल्यू is equal to ₹200. And what is brokerage? Brokerage is 0.3%. This is brokerage. So now what? Brokerage per share किती येईल बघा. हे असले प्रॉब्लेम्स आपण पूर्वीच केलेले आहेत, पण आता एक हा एक्झरसाइज आहे म्हणून यातले काही प्रॉब्लेम्स करू आपण. ब्रोकरेज पर शेअर हे किती होणार बघा, 200 इंटू 0.3 अपॉन 100. मग 100 इंटू 2 इज 200 आणि हे 0.6 झालं. म्हणजेच किती पैसे झाले, 60 पैसे. हे आपण 0.6 रुपीज आले, म्हणजे रुपीज 0.6 म्हणजे 0.60. सो इट इज नथिंग बट 60 पैसे. पी स्टँड्स फॉर पैसे. त्याच्यामुळे त्याची जी काय त्यांनी विचारलं बघा, परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ही कशी काढायची. परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू व्हॉट, मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. हे फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत आपल्याला. मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज म्हणजेच मार्केट व्हॅल्यू किती होती त्याची, ₹200 प्लस 0.60 म्हणजेच ₹200 60 पैसे. रुपीज 200.60. सो दिस इज द आन्सर टू द क्वेश्चन. अतिशय सोपे असे प्रश्न आहेत. पुढे कळलं ना हे तुम्हाला सर्वांना. साधं आहे. ब्रोकरेज हे मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केलं जातं. मार्केट व्हॅल्यू डायरेक्टली दिलेलीच आहे, ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे, त्यामुळे पर शेअर. आता समजा असे 10 शेअर्स त्यांनी विकत घेतले असते तर ह्याला मला परचेस व्हॅल्यू 10 ने गुणावी लागली असती. त्याच्यात काय केलं जातं, पर शेअर परचेस व्हॅल्यू किती आहे ती काढा आणि मग विचार करा किती शेअर्स विकत घेतले, मग त्याने मल्टिप्लाय करायचं त्याला की तुम्हाला ते आन्सर मिळेल. इथे त्यांना तसं काही विचारलं नव्हतं तुम्हाला, फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. सो दॅट इज कॅल्क्युलेट.
त्याच्यासाठी तुम्हाला ब्रोकरेज काढावं लागेल. ब्रोकरेज इज कॅल्क्युलेटेड ऑन द मार्केट व्हॅल्यू. सो दॅट इज द फॉर्म्युला टू बी रिमेंबर्ड. सी सेकंड प्रॉब्लेम वी विल ट्राय फ्रॉम 4.4 सेकंड प्रॉब्लेम. मग तिथे काय म्हटलंय बघा, शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. ब्रोकरेज इज पेड ॲट द रेट ऑफ 0.1%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. सी, जेव्हा तुम्ही शेअर परचेस करता त्यावेळी ब्रोकरेज जे काही असतं ते तुम्हाला मार्केट व्हॅल्यूमध्ये ॲड करावं लागतं आणि सेल करता त्यावेळी ते विकावं लागतं, म्हणजे ते वजा करावं लागतं. हे हा मुद्दा लक्षात घ्या की वेन एव्हर यू आर परचेसिंग शेअर करता तुम्ही, त्यावेळी काय करायचं असतं, ब्रोकरेज टू बी ॲडेड. ब्रोकरेज टू बी ॲडेड. आणि वेन एव्हर यू आर सेलिंग द शेअर्स, ब्रोकरेज टू बी सबट्रॅक्टेड. तुम्हाला तेवढीच कमी करून मिळणार किंमत. ब्रोकरेज टू बी सबट्रॅक्टेड. हे मुद्दे लक्षात घ्या. कसं आहे, तुम्ही शेअर परचेस करताय, समजा ₹100 शेअर आहे आणि समजा 10% ब्रोकरेज, 10% ब्रोकरेज नसतं पण समजा असेल तर ₹110 तुम्हाला तो मिळणार. पण तुम्ही सेल करता त्यावेळी तो ₹90 मिळेल. ₹90 तुम्हाला द्यावे लागतील. ₹10 कट होणार तुमचे. म्हणजे 100चा शेअर तुम्ही विकताय तर तो विकताना ब्रोकरेज हे वजा केलं जाईल आणि तुम्हाला अमाऊंट मिळेल. आणि परचेस करताना ब्रोकरेज ॲड करून तेवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. आता इथे प्रॉब्लेम कसा आहे बघा, शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. त्यामुळे मार्केट व्हॅल्यू आपण नोंदवूया. मार्केट व्हॅल्यू इज ₹1000. ओके. अँड ब्रोकरेज इज पेड ॲट द रेट ऑफ 0.1%. ब्रोकरेज is 0.1%. दॅट इज ब्रोकरेज. आता म्हणजे काय झालं बघा, ब्रोकरेज किती होणार, ब्रोकरेज पर शेअर हे किती येईल, एका शेअरची किंमत किती आहे 1000. म्हणजेच 1000 गुणिले आय विल इरेज दिस बिकॉज दिस डझंट लुक गुड. So it is 1000 into 0.1% म्हणजे 0.1 upon 100. मग हे 0 आणि हे 2 शून्य जातील. 10 गुणिले 1/10 आहे म्हणजे 1 आलं. बरोबर ना, ₹1. हा काय झाला, ब्रोकरेज पर शेअर. आता तुम्ही काय करणार, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग. सो अमाऊंट रिसिव्ड after selling, amount received after selling will be market value minus brokerage. Market value minus brokerage. म्हणजेच मार्केट व्हॅल्यू किती आहे 1000. त्याच्यामधून किती वजा करणार तुम्ही 1. म्हणजेच किती होणार हे ₹999. सी, मॅथमॅटिक्समध्ये मी अगदी माझ्या MSc पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की प्रॉब्लेम महत्त्वाचा नाही आहे, त्याच्यामागची मेथड महत्त्वाची आहे. इथे मेथड काय आहे तर तुम्हाला ब्रोकरेज काढायचं आहे. ब्रोकरेजचा रेट दिलेलाच आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, किंवा मार्केट व्हॅल्यू न देता ते काय देतील, फेस व्हॅल्यू एवढी आहे, प्रीमियम एवढा आहे. म्हणजे मग ती मार्केट व्हॅल्यू तुम्हाला फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम यांचं ॲडिशन करून मार्केट व्हॅल्यू तयार करता येईल. त्याच्यावर तुम्ही ब्रोकरेज काढणार. ब्रोकरेज हे नेहमी मार्केट व्हॅल्यूवर काढलं जातं. हे वाक्य आपणाला 50 वेळा म्हणा पाहिजे. आणि ज्यावेळी सेल तुम्ही परचेस करता, शेअर्स परचेस करता, त्यावेळी मला किती अमाऊंट पे करावी लागेल. परचेस करणं म्हणजे मला कुठेतरी पे करायचं आहे ना. मी एखादी गोष्ट खरेदी करतो त्यावेळी मला कुठेतरी कोणाला तरी पैसे द्यायचे. मग ते किती द्यावे लागतात मला, तर मार्केट व्हॅल्यू एका शेअरची प्लस एका शेअरवर पर शेअर ब्रोकरेज जे असेल ते यांचं ॲडिशन एवढे मला पे करावे लागते. आणि जेव्हा मी विकतो त्यावेळी मला पैसे मिळायचे असतात. ते कसे मिळणार, तर मला मार्केट व्हॅल्यू आणि ब्रोकरेज यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. दॅट विल बी द अमाऊंट दॅट आय विल रिसीव्ह आफ्टर सेलिंग वन शेअर.
आणि ज्यावेळी परचेस करतो त्यावेळी मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज, इथे मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. तो हा मुद्दा लक्षात घ्या. आता रेट ऑफ शेअर मार्केट व्हॅल्यू काय असेल, नंतर रेट ऑफ ब्रोकरेज काय असेल हे दिलेलं असतं आणि ते प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम बदलेल, परंतु पद्धत तीच राहणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा किंवा कुठलाही चॅप्टर तुमचा घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 त्यातल्या एबीसी बदलत जातील, परंतु त्याची जी फॉर्म्युला आहे तो काही बदलणार नाहीये. तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. हाऊ आय एम गोइंग टू सॉल्व दोज प्रॉब्लेम्स, दोज मेथड्स यू हॅव टू रिमेंबर. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये. मुद्दा असा आहे की मेथड्स यू हॅव टू रिमेंबर. वन्स यू रिमेंबर मेथड प्रॉपरली, एनी प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व. ओनली थिंग इज व्हॉट, देर इज अ डिफरन्स बिटवीन द नंबर्स. त्यामुळे या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी व्हॉट इज म्युच्युअल फंड, व्हॉट इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अशा गोष्टी आपण डिस्कस केल्या. आणि आता शेवटी आपण एक दोन प्रॉब्लेम्स त्यातले लहान लहान डिस्कस केले. दीज आर व्हेरी सिम्पल थिंग्स. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखी काही प्रॉब्लेम सॉल्व करू. आणि मला असं वाटतं की आता तुम्हाला माहिती आहे, जर या सर्व चॅप्टर्स सर्व लेक्चर्सचा जर तुम्ही नीट अभ्यास केलात तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये आता काहीही कठीण असणार नाही. व्हेरी सिम्पल थिंग्स वी हॅव डिस्कस्ड. मी सो आय हॅव मेड द थिंग्स व्हेरी सिम्पल सो यू कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग इझिली. Okay, so that is the aim behind all these video lecture series. Okay, so again I appeal you to subscribe my channel and take advantage of these lectures. We will continue in the next lecture. Thank you.